शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण वाक्य रूपांतर या टॉपिकचं रिव्हिजन घेणार आहोत. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय, वाक्याचे प्रकार काय असतात, जे परस्पर रूपांतर कसं केलं जातं हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, वाक्य रूपांतर. सर्वप्रथम पाहू की वाक्य म्हणजे काय. सर्वप्रथम पाहून घेऊ की वाक्य म्हणजे काय. वाक्य म्हणजे शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. शब्दाचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, जेव्हा आपण बोलत असतो किंवा जेव्हा आपण लिखाण करत असतो, काय आपल्या हाताशी किंवा आपण बोलण्यामध्ये शब्द येतात, पण ते जे काही शब्द असतील त्या शब्दाला काही अर्थ असतो. जर शब्दाला काही अर्थच नसेल तर आपण त्याला वाक्य असे बोलू शकत नाही. जसं की तू इकडे ये, त्या हा शब्दाचा काही जो समूह असेल ना, काहीतरी अर्थ आहे. पण हे जर शब्द आपण असे बोललो, तू कशाला, कुठे, काय, हे जर आपण बोललो तर या शब्दाला अर्थ नाही येते. त्यामुळे जो काही शब्दाचा काही समूह असेल त्याला जर काही अर्थ असेल तरच त्याला आपण काय बोलतो, वाक्य असे बोलतो. तर ह्या बोलण्याच्या प्रकारावरून किंवा लिखणाच्या रूपावरून वाक्याचे काही अनेक प्रकार पडतात. ते आपण पाहूया. वाक्याचे प्रकार. आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी हे विचार प्रश्न रूपात असतात, तर कधी साध्या वाक्यात असतात, तर कधी मनातील भावना, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो किंवा आपण लिखाण करत असतो तेव्हा काय करत असतो, काहीतरी आपण प्रश्न विचारतो समोरच्या व्यक्तीला. आपण काही मनातील भावना व्यक्त करतो, जसं आनंद असेल, दुःख असेल, आज्ञा असेल, विनंती असेल किंवा अजून काही असेल. जेव्हा आपण हे प्रकट करत असतो तर त्या प्रकट करण्याच्या ज्या भावना काही ज्या आपण प्रकट करतो त्याच्यावरून काय करतात, ते वाक्याचे प्रकार दिसून येतात. वाक्याचे प्रकार. पहिला असेल विधानार्थी, दुसरा प्रश्नार्थी, तिसरा उद्गारार्थी, चौथा असेल आज्ञार्थी. तर हे वाक्याचे काय आहे ते मुख्य प्रकार यावर्षी आपल्याला शिकायचे. विधानार्थी म्हणजेच विधानार्थ, प्रश्नार्थी प्रश्नार्थक, उद्गारार्थी उद्गारार्थक, आज्ञार्थी आज्ञार्थक वाक्य. तर हे वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. तर आपण सर्वप्रथम पाहून घेऊ की तर आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहून घेऊ. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधान केले असते काय, विधान केले असते म्हणजे काय, की समोरच्याकडून आपण काय उत्तराची अपेक्षा करत नाही, त्याच्यामुळे कोणताही भाव व्यक्त करत नाही, कोणते आश्चर्य व्यक्त करत किंवा काहीच व्यक्त करत नाही. फक्त आपण इथे काय मानतो, फक्त एक विधान मांडतो. त्यास आपण काय बोलतो, विधानार्थी वाक्य असे बोलतो. जसं माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. तर हे काय आहे, ते 3 आपण उदाहरणं पाहिली. जसं आता ह्याच्यामध्ये समोरच्याकडून आपण कसल्याही प्रकारची हे करत नाहीये, उत्तराची अपेक्षा करत नाही, यातून कोणताही भाव प्रकट होत नाही, काहीच नाही. त्यामुळे याला आपण काय बोलतोय, विधानार्थी वाक्य असे बोलतो, की यामध्ये केवळ विधान केलेले असते. प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात आणि या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. म्हणजे बोलण्यातून लिखाणातून आपण काय करत असतो, इथे समोरच्या व्यक्तीकडून उत्तराची अपेक्षा करतो किंवा समोरच्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो, तेव्हा ते काय बोलतात, हे तेव्हा हे प्रश्नार्थी वाक्य होतं किंवा प्रश्नार्थक वाक्य होतं. आणि जेव्हा आपण याचं लिखाण करत असतो त्यावेळी आपण काय करत असतो, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे देत असतो, जेणेकरून आपल्याला समजून येतं की हा दिले गेलेले वाक्य जे असेल ते कोणतं वाक्य आहे, हे प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य आहे. जसं उदाहरण पाहू आपण. मी मुंबईला केव्हा जाणार तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? मी घरात येऊ का?
आपण यांना पाहिलं का? माझ्यासाठी काही पत्र आहे का? मला यातून कोण बाहेर काढेल? तर अशी एकूण काय येते, एकूण 5 वाक्य आपण जर पाहिली ह्यामधून समोरच्या व्यक्तीकडून काय करतोय आपण, उत्तराची अपेक्षा करतोय. तू मुंबईला केव्हा जाणार आहे? म्हणजे समोरच्या व्यक्तीला विचारते की मुंबईला कधी जाणार आहे? म्हणजे समोरचा व्यक्ती काय करणार आहे, आपल्याला उत्तर देणार आहे. तर ह्यालाच आपण काय बोलतो, प्रश्नार्थी वाक्य असे बोलतो. पुढचं असेल उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याची शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. म्हणजे भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणजे काय केलं असतो, की आपण कोणती गोष्ट आपण जेव्हा नवीन पाहतो तेव्हा आपण काय करतो, आश्चर्य व्यक्त करतो. आश्चर्य व्यक्त करतो म्हणजे एकदम उद्गार आपल्या तोंडातून बाहेर येतो. त्यावेळी काय होतं, ते उद्गारार्थी वाक्य होतं. जसं, किती सोपी कविता ही, अबब केवढी प्रचंड आग ही, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, ऐक ग किती लागले तुला, बापरे केवढ्या मोठ्या लाटा या. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, उद्गार काढलेले उद्गार काढलेले म्हणजे आपण काय केले, की त्यामध्ये आपण हे आश्चर्य व्यक्त केलंय की सर्व जर जीवनामध्ये जर आपण जर सर्वप्रथम हे पाहत असेल, जीवनामध्ये सर्वप्रथम आपण त्याचा अनुभव करत असेल, तर त्यावेळी काय होतात, हे उद्गारवाचक उद्गारार्थक वाक्य होते किंवा उद्गारार्थी वाक्य होत. पुढचं असेल आज्ञार्थी किंवा आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे काय, जेव्हा आपण वाक्य पाहतो त्या वाक्यातून समोरचा व्यक्ती जो असेल कोणती भावना व्यक्त करतोय आणि समोरचा व्यक्ती आपल्याला आज्ञा देतोय, हुकूम देतोय, विनंती देतोय, प्रार्थना देतोय, आशीर्वाद देतोय, अजून काय करत असेल, तर त्याचा काय होतात, हे आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तुझे पुस्तक मला दे, म्हणजे ह्यातून काय होईल, आज्ञा दिलेली आहे. ज्ञान बा कोटा सोडून शेतीच्या बाहेर हो, ह्यातून हुकूम दिसून येतो. तिसरा असेल, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, याची विनंती, यामध्ये विनंती दिसून येते. बाबा थोबा पोराच्या कामात मोठा, पोराच्या माझ्या पोराच्या कामात यश दे, यातून प्रार्थना दिसून येते. पुढचा असेल, खूप शिक खूप मोठा हो, यातून आशीर्वाद दिसून येतो. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय होतात, हे काही गोष्टींचा बोध होतो. जसं आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद. तर याला आपण काय बोलत असतो, आज्ञार्थी वाक्य असे बोलत असतो. तर हे आपण चार वाक्य पाहिली. विधानार्थी ज्याच्यामध्ये फक्त विधान केले असते, प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा करतो. तिसरा असेल उद्गारार्थी, म्हणजे यामधून भावनेचा उद्गार निघतो किंवा आपण एक आश्चर्य व्यक्त करत असतो. चौथा असेल आज्ञार्थी वाक्य, यातून अं, समोरच्या व्यक्ती आपल्याला काय करतो, विनंती करतो, हुकूम करतोय, आशीर्वाद देतोय, की अजून कोणत्या गोष्टीचा बोध होतोय, यालाच काय बोलतो आपण, आज्ञार्थी वाक्य. आता हे जे काही आज्ञार्थी वाक्य असते किंवा हे काही जे वाक्याचे प्रकार असतील, तर परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात, की जर ह्या वाक्यांचं काय करायचं, तुम्हाला रूपांतर करायचं. रूपांतर करायचं म्हणजे काय, की विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी, प्रश्नार्थीचं विधानार्थी, उद्गारार्थीचा आज्ञार्थी, आज्ञार्थीचं उद्गारार्थी, प्रश्नार्थीचा आज्ञार्थी, आज्ञार्थीचं प्रश्नार्थी, हे असे परस्पर आपल्याला काय करायचे, ह्यांचं रूपांतर करायचं आहे. तर आपण ते सुरुवात करूया. आपण त्यासाठी वाक्याचे रूपांतर. सर्वप्रथम काही नियम आहेत की वाक्याचे रूपांतर कसं केलं जातं. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता, रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. सर्वप्रथम सर्वात महत्वाचा नियम हाच असेल, की जेव्हा जेव्हा आपण वाक्य रूपांतर करत असतो
तर फक्त आपल्याला त्याच्या रचनेमध्ये बदल करायचा. रचनेमध्ये बदल करायचा म्हणजे आपल्याला काय करायचं, शब्द वेगळे वापरले चालते. विधानार्थी वाक्य असेल, समानार्थी शब्द असेल, हे शब्द आपल्याला वापरायचे आहेत. पण वाक्याचा जो काही अर्थ असेल, तो वाक्याचा अर्थ काय करायचा आपल्याला, बदलायचा नाहीये. त्याच्यामुळे सर्वात प्रथम हा नियम असेल की वाक्याच्या अर्थाला जराही बाधा येता कामा नये. वाक्याचा अर्थ जर बदलला तर ते वाक्य रूपांतर ही काय होणार आहे, तुमचं चुकणार आहे. त्याच्यामुळे वाक्य रूपांतर करताना हा सर्वात मोठा नियम लक्षात ठेवायचा. फक्त त्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या अर्थामध्ये नाही. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. नेहमीच्या व्यवहारात बोलताना आपण अनेक प्रश्न विचारतो, जसे तू कोठे चाललास, तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे, वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपणाला त्याची उत्तरे अपेक्षित असतात. म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. परंतु काही प्रश्न असे असतात की प्रश्नाचे जे उत्तर दडलेले असते, जसे जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नाचं त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, असे त्याचे उत्तर स्पष्ट होते. टिप: प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे. प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी बनवावे. आता याच्यामध्ये काय, जेव्हा आपण प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असतो, त्यावेळी प्रश्नार्थी वाक्य जर हे होकारार्थी असेल तर होणार विधानार्थी वाक्य काय असावे, हे नकारार्थी असावं. जर हा प्रश्नार्थी वाक्यच जर हे असेल, नकारार्थी असेल, तर विधानार्थी वाक्य कसं असावं, होकारार्थी ठेवावं. यालाच आपण काय बोलतो, वाक्याचे रूपांतर. जेव्हा वाक्याचं रूपांतर जेव्हा आपण करत असतो, त्यामध्ये काही नियम असतात की काय, त्यामध्ये आपल्याला ते काय करायला लागतं, पाळावे लागतात. त्या नियमानुसारच आपल्याला काय करायला लागतं, ते वाक्याचे रूपांतर करावं लागतं. उदाहरण पाहून घेऊया आपण. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, या प्रश्नार्थी वाक्याचं काय करायचं, तुम्हाला विधानार्थी वाक्य करायचंय. जसं आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरा असेल, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. त्याचं प्रश्नार्थी करायचंय, विमान प्रवास कोणाला आवडत नाही. तिसरा असेल, फुकट दिले तर कोण नको म्हणेल, ह्याचं विधानार्थी करायचंय, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. ह्याच्याऐवजी आपण असं पण बोलू शकतो, फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. याचं प्रश्नार्थी करायचंय, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का. पुढचं असेल, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, याचं विधानार्थी करायचंय, अपमान केल्यास कुणालाही राग येतो. आता ह्याच्यामध्ये पहा, जेव्हा आपण प्रश्नार्थीचं विधानार्थी केलं आणि विधानार्थीचं प्रश्नार्थी केलं, त्याच्यामध्ये आपण काय केले, आपला नियम न मोडता आपण काय केले, त्यांचे रूपांतर केले. म्हणजे ह्याच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे, फक्त आपण त्याच्या अर्थामध्ये बदल केलेला नाही. हा सर्वात मोठा नियम आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचा आहे. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. म्हणजे एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी म्हणजे उद्गारार्थी वाक्य केव्हा वापरतो, जेव्हा आपण आनंद व्यक्त करत असतो आपल्या जीवनातील, दुःख, आश्चर्य या गोष्टी आपण व्यक्त करत असतो. तर त्यावेळी काय करत असतो, आपण हे उद्गारार्थी वाक्य वापरत असतो. अशा उद्गारार्थी वाक्याची साधे विधानार्थी वाक्य करताना आपण कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ती स्पष्ट करावे. 1 सेकंड जरा. देयर इज सम नेटवर्क इश्यू.
विधानार्थी ह्याच्यामध्ये कोणता नियम लक्षात ठेवायचा? विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. विपुलता म्हणजे काय? आपल्याला ज्या त्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, आनंद दाखवायचा आहे, दुःख दाखवायचे, राग दाखवायचे, आश्चर्य दाखवायचे किंवा अजून काय दाखवायचंय, तर त्या गोष्टी कोणत्या गोष्टी विपुलता स्पष्ट करायचे ते आपल्याला काय करायचे ते स्पष्ट करायचे आहे. जसं इथे उदाहरण आपण पाहूया. किती सुंदर दृश्य आहे ते, याचं विधानार्थी वाक्य करायचंय. ते दृश्य फार सुंदर आहे. दुसरा असेल, या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. उद्गारार्थी करायचं याचं. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. पुढचा असेल, केवढी उंच इमारत ही. आता या उद्गारार्थीचं काय करायचंय? विधानार्थी करायचंय. ही इमारत खूप उंच आहे. पुढचा असेल, डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात होते. याचं उद्गारार्थी करायचं. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम. पुढचा असेल, किती छान आहे तुमचे घर. याचं विधानार्थी करायचे. तुमचे घर अतिशय छान आहे. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण की याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर ज्यादा भर द्यायचा आहे, कोणत्या गोष्टीची आपल्याला विपुलता स्पष्ट करायची आहे, हे काय करतोय आपण इथे स्पष्ट करतोय किंवा इथे आपण त्याची विपुलता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. वर पाहता आज्ञार्थक वाक्यामध्ये क्रियापदावरून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. तर याचं आपण उदाहरण पाहून घेऊया की याच्यामध्ये जर तर ह्याच्यामध्ये काय करतोय आपण? आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त हुकूम, सल्ला, हुकूम, आशीर्वाद, विनंती अशी येत नाही. ह्याच्यामध्ये सल्ला देखील येत असतो. सल्ला म्हणजे समोरच्या आपण व्यक्तीला कोणते सल्ले देतोय, काय करतोय, याच्यावरून सुद्धा काय होतं, ते आज्ञार्थी वाक्य ओळखले जातात. आता याच्यामध्ये पहा, कर तुला काय करायचे ते. त्याचे विधानार्थी कसं येईल? तुला काही करण्याची मोकळी आहे. पुढचा असेल, उगाच भलते सरते अर्थ काय काढताय? तर या प्रश्नार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचंय? आज्ञार्थी वाक्य करायचे. उगाच भलते सरते अर्थ काढू नका. पुढचा असेल, स्वतःला सामर्थ्यवान बनव. याचं तुम्हाला काय करायचं? विधानार्थी करायचे. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. पुढचा असेल, आपण कशाला चिंता करता? तर प्रश्नार्थीचं तुम्हाला काय करायचं? विधानार्थी करायचं. आपण चिंता करू नये. पुढचा असेल, पांढरा रंग वरवर जात होता. त्याचा तुम्हाला प्रश्नार्थ करायचा आहे. पांढरा ढग वरवर जात नव्हता का? तर आपण याचं आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचं काय पाहिलं आपण? परस्पर रूपांतर पाहिलेलं आहे. पुढचा असेल होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थीचे नकारार्थी किंवा नकारार्थी होकारार्थी करताना शक्यतोवर वाक्याचा अर्थ बदलू नये, त्यासाठी विरोधी शब्दाचा म्हणजे आपण जे विरुद्धार्थी शब्द जे वापरतो त्या शब्दाचा तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे. जसं मी फार सुखी आहे, याचं तुम्हाला नकारार्थी करायचंय. तर याचं काय येणार? या ठिकाणी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द वापरायचे. जसं मी दुःखी नाही. तिसरा असेल, बा स्वतः रागीट नव्हता. याचं होकारार्थी कसं होईल? बा स्वतः प्रेमळ होता. पुढचा असेल, बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. याचं होकारार्थी कसं येईल? बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. पुढचा असेल, या ग्रंथाने मला दूर केले नाही. याचं होकारार्थी कसं येईल? या ग्रंथाने मला जवळ केले. सहावा असेल, फुलांनी मरायचे नसते. फुलांनाही मरायचे नसते. याचं होकारार्थी कसं येईल? फुलांनाही जगायचे असते. तर याच्यामध्ये पहा तुम्ही या पाची ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये काय केले? विरुद्धार्थ जेव्हा आपण परत रूपांतर करत असतो याच्यामध्ये काय केले? ते विरुद्धार्थी शब्द वापरले. जसं सुखीचा झालेला आहे दुःखी, रागीटचा झालेला आहे प्रेमळ, आनंदीचा झालेला आहे दुःखी, याचे दूर झालेले आहे जवळ, मरायचे नसते झालेले आहे जगायचे. तर याच्यामध्ये आपण सिंपल काय यूज करायचे आपल्याला की ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द वापरायचे. जेव्हा आपण विरुद्धार्थी शब्द वापरतो ते वाक्याचा जो काही अर्थ असेल तो वाक्याचा अर्थ काय राहणार आहे? हा
सेम राहणार आहे किंवा हाय तोच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही चेंजेस होणार नाहीत. तर आज आपण काय पाहिलं की वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि वाक्याचे परस्पर रूपांतर कसं केलं जातं. तर आपण परत एकदा रिव्हिजन करूया ह्याची. तर वाक्य म्हणजे काय, वाक्याच्या अर्थपूर्ण शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजे शब्दाचा जो काही समूह असेल तर त्यातून काही अर्थ निघत असेल तर त्याला आपण काय बोलतो, वाक्य असे बोलतो. पण त्या वाक्यामध्ये काही अर्थच नसेल तर त्याला किंवा त्या शब्दसमूहामध्ये काही अर्थच नसेल तर त्याला आपण वाक्य असे म्हणणार नाही. वाक्याचे प्रकार, आपण आपल्या बोलण्यातून आपण लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी विचार प्रश्न रूपात असतात तर कधी साध्या वाक्यात असतात, तर कधी मनातील भावना, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो तर आपण काय करत असतो, वेगळ्या भावना प्रकट करत असतो, वेगळ्या भावना स्पष्ट करत असतो. पण जेव्हा या भावना आपण स्पष्ट करत असतो तर त्या त्या भावनेवरून किंवा त्या प्रकट होणाऱ्या भावनेवरून आपण काय केले, ते वाक्याचे प्रकार बनवले आहेत. तर ते वाक्याचे प्रकार कोणते, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय, ह्याच्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतो. जसं उदाहरणार्थ, माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई मला यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. त्याच्यामध्ये काय केलं, फक्त विधान केले, याच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारले नाही, याच्यामध्ये कोणतंही आश्चर्य व्यक्त केलं नाही, याच्यामध्ये कोणताही उद्गार काढले नाही, काही नाही. हे तर फक्त काय केले, फक्त एक विधान केलेलं दिसून येतं. प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला आपण काय बोलत असतो, प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तर समोरच्या व्यक्तीकडून काय करत असतो, आपण उत्तराची अपेक्षा करत असतो, तेव्हा त्याला काय बोलतो, आपण प्रश्नार्थी वाक्य बोलतो. जर त्यातून पण लिहिताना आपण काय करत असतो, या वाक्याच्या शेवटी काय करत असतो, हे प्रश्नचिन्ह देत असतो. तर त्याला आपण काय बोलतो, प्रश्नार्थी चिन्ह बोलतो. जसं, तू मुंबईला केव्हा जाणार आहे, मी घरात येऊ का, आपण यांना पाहिलं का, माझ्यासाठी काही पत्र आहे का, मला यातून कोण बाहेर काढेल. तरी असे काय आहेत, हे काही प्रश्नार्थी वाक्य आहेत. पुढचा असेल उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यात उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं असतो, आपण आश्चर्य व्यक्त करत असतो किंवा आश्चर्य व्यक्त करत असताना एक उद्गार काढत असतो, तर त्याला आपण काय बोलतो, उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. किती सोपी कविता आहे, अब केवढी प्रचंड आग ही, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, ऐक ग किती लागले तुला, बापरे केवढ्या मोठ्या लाटा ह्या. तर यालाच काय बोलतो, आपण उद्गारार्थी वाक्य बोलतो. शेवटचं असेल आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. जसे, तुझे पुस्तक मला दे, ज्ञानबा पोटा सोडून शेताच्या बाहेर हो, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, बाबा तळोबा त्या पोराच्या कामात यश दे, खूप शिक खूप मोठा हो. आता पहिलं वाक्य असेल, पहिल्या वाक्यातून आज्ञा आज्ञा या गोष्टीचा बोध होतो, दुसऱ्यातून हुकूम या गोष्टीचा बोध होतो, तिसऱ्यामध्ये विनंती या गोष्टीचा बोध होतो, चौथ्यामध्ये प्रार्थना या गोष्टीचा बोध होतो आणि शेवटच्या वाक्यामध्ये आशीर्वाद या गोष्टीचा बोध होत असतो. त्यालाच आपण आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. तर ह्यात हे जे वाक्य असेल त्याचे परस्पर रूपांतर कसे करायचे ते पाहूया. सर्वप्रथम पहिला नियम जो असेल वाक्य रूपांतर करताना, वाक्य रूपांतर जेव्हा आपण करत असतो तर त्या वाक्याच्या रचनेमध्ये फक्त आपल्याला बदल करायचा. रचनेमध्ये बदल करायचा म्हणजे शब्द तुम्ही विरोधार्थी शब्द वापरू शकता किंवा समानार्थी शब्द वापरू शकता, पण या वाक्याच्या अर्थामध्ये कोणतीही बाधा येता कामा नये. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलता आला नाही पाहिजे.
प्रश्नार्थी किंवा विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. जेव्हा आपण वाक्याचे परस्पर रूपांतर करत असतो तेव्हा एक लक्ष ठेवायचं की प्रश्नार्थी वाक्य जर हे होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य काय होणार आहे, तुमचं नकारार्थी होणार आहे. पण जर प्रश्नच हा नकारार्थी असेल तर येणारे विधानार्थी वाक्य कसं असणार आहे, हे होकारार्थी असणार आहे. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतं, ह्याचं विधानार्थी कसं होईल, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरा असेल विमान प्रवास सगळ्यांना आवडतो, याचं प्रश्नार्थी कसे असेल, विमान प्रवास कोणाला आवडत नाही. तिसरा, फुकट दिले तर कोण नको म्हणेल, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही, फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का. पुढचा असेल मुलांनी अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, याचं विधानार्थी कसं होईल, अपमान केल्यास कोणालाही राग येतो. पुढचा असेल उद्गारार्थी किंवा विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अथवा अर्थात या अर्थाच्या भावना तीव्र व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी करतो. आता याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची किंवा व्यक्त करायचे ते स्पष्ट करावे. किती सुंदर दृश्य आहे ते, याचे विधानार्थी कसे होईल, ते दृश्य फार सुंदर आहे. या गोष्टीचे मला फार समाधान वाटले, याचे उद्गारार्थी कसे येईल, किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. तर हे काही उदाहरण आहे जसं विधानार्थीच आपण उद्गारार्थी आणि उद्गारार्थीच आपण विधानार्थी करू शकतो. पुढचा असेल आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. तर ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो की काही भावना व्यक्त करत असतो किंवा भाव व्यक्त करत असतो, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, परस्पर रूपांतर करायचं. जसं कर तुला काय करायचे ते, याचं विधानार्थी कसं होईल, तुला काही करण्याची मोकळीक आहे. उगाच भलतेसर ते अर्थ काय काढताय, या प्रश्नार्थीचं तुम्हाला काय करायचं, आज्ञार्थी करायचे. उगाच भलतेसर ते अर्थ काढू नका. तरी काही उदाहरणं झाली ज्याच्यावरून आपण विधानार्थीचा आज्ञार्थी, आज्ञार्थीचा आपण विधानार्थी किंवा प्रश्नार्थीचा आज्ञार्थी, आज्ञार्थीचा प्रश्नार्थी आपण करू शकतो. शेवटचा असेल होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य. ह्याच्यामध्ये हे वाक्याचा अर्थ बदलता कामा नये, ह्यासाठी आपण वाक्य रूपांतर करण्यासाठी आपण काय करायचंय, विरोधी शब्दाचा म्हणजे आपण विरुद्धार्थी शब्दाचा काय करायचं, आपल्याला इथे वापर करायचा आहे. जसं मी फार दुःखी आहे, याचे नकारार्थी कसं होईल, मी दुःखी नाही. बा स्वतः रागीट नव्हता, तरी काय करायचं, याचा उपरार्थी कसं होईल, बा स्वतः प्रेमळ होता. तर आपण काय केलंय, चुकीच्या ठिकाणी दुःखी आणि रागीच्या ठिकाणी प्रेमळ वापरलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे काय करायचं, आपल्याला होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं रूपांतर, परस्पर रूपांतर आपल्याला करायचं आहे. तर परीक्षेमध्ये या टॉपिक वरती की आपल्याला 3 ते 4 मार्कासाठी काय केले जातात, हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की दिलेल्या दिलेल्या गेलेल्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं, रूपांतर करायचं, त्या सूचनेनुसार तुम्हाला काय करायचं, ते बदल करायचे आहेत. त्यानुसारच तुम्हाला तिथे काय करणार, ते मार्क मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एक नियम लक्षात ठेवायचा आहे, कधीही आपण ह्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. जर वाक्याचा अर्थ बदलला तर ते वाक्याचं रूपांतर पूर्णपणे काय होणार आहे, चुकणार आहे. शक्यतोवर त्या वाक्याचा आपल्याला काय करायचं नाहीये, अर्थ बदलायचा नाहीये. तर आजचा हा टॉपिक आज इथे संपतोय. धन्यवाद. हा मॅडम, संपलेलं आहे लेक्चर. हॅलो.
हॅलो.